भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। 1 मे रोजी नसरापूर गावात या क्रूर नराधमाने जे केलेलं कृत्य आहे त्याच्या विरोधात आता न्यायालयाने या आरोपी भीमराव कांबळेला अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। खरं तर आज सकाळपासूनच या कांबळेला काय शिक्षा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं आणि अखेर न्यायाधीशांनी निर्णय जो आहे तो जारी केलेला आहे। वर्डिक्ट जे आहे ते न्यायालयाने दिलेलं आहे। फाशीची शिक्षा, मरेपर्यंत फाशीची शिक्षा या नराधमाला दिलेली आहे। संतप्त नागरिकांचा आज कुठेतरी समाधान आणि कुठेतरी धाकधूक जी लागली होती आज ती अखेर पूर्ण झालेली असेल। आपण इथे काही नागरिकांची सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत जे अनेक दिवसांपासून या केसच्या हिअरिंग दरम्यान येत होते। आपण जर पाहिलं तर दादा, फाशीची शिक्षा झाली आहे। केसच्या पहिल्या दिवसापासून या कोर्टाच्या बाहेर तू उभा होतास, ही चांगली गोष्ट आहे। आज 60 दिवसामध्ये फाशीची शिक्षा डिक्लेअर झाली, वर्डिक्ट आले। ही खरंच म्हणजे न्यायालयाचं आणि सगळ्या यंत्रणेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। आता दुसरी अपेक्षा अशी असेलच की त्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, हीच अपेक्षा आहे। काय वाटतं आज न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय? नाही, मला तर माहित आहे की मी वंचित बहुजन आघाडीचा पुणे शहर उपाध्यक्ष आहे। जे नसरापूरमध्ये जे अतिशय लय भयंकर घटना झालेली आहे आणि त्याच्यानंतर पाठोपाठ परत दांडगे फुललेवा झाले आणि असं लोकांना खरंच म्हणतो की लोकांसमोर फाशी द्यावी की अनर्थ ते लोकांना बघून नाही का हे जागृत उठून जरा जेव्हा तुम्ही लोकांना फाशी दिला ना तेव्हाच हा भारतामध्ये मुली सुरक्षा राहणार, तेव्हा तर सुरक्षा राहणार नाहीये। हे बरं आहे की फाशीची शिक्षा दिली, हे आम्हाला तर चांगलीच गोष्ट आहे आणि सर्व भारताला चांगलंच आहे। आम्हाला चांगलं आणि मीडिया आणि जे पोलीस अधिकारी आहेत ते सर्व चांगलेच, ऑल द बेस्ट सांगणार। मला तर खूप चांगलं वाटलं त्याला फाशी शिक्षा। आत्ताच्या आत्ता त्याला फाशी द्या, कधी डेट वगैरे काही नाही, आत्ताच्या आत्ता त्याला फाशी द्या। एकच माझी नंबर विनंती, माझ्या आया बहिणी सुखरूप राहिल्या पाहिजे। शकतो एका प्रकारे एका बाजूला नागरिकांच्याकडनं समाधान व्यक्त केलं जात आहे, पण दुसऱ्या बाबत या नराधमाला जी शिक्षा झालेली आहे, फाशीची शिक्षा झाली आहे, त्याची अंमलबजावणी जी आहे ती आता लवकरात लवकर व्हावी अशी जी मागणी आहे ती देखील नागरिकांकडून विविध स्तरातून आपल्याला केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ